नमस्कार मित्रांनो, मी महेश तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलो आहोत इथे द्वागली गावामध्ये। द्वागली गाव बोललं तर तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल द्वागली गावचा हरण्या, महान भारत केसरी हरण्या। तर या बाजूला जी थार विजयी केलेली ती थार देखील आहे, जी हरण्याने महान भारत केसरीमध्ये 1 नंबरचा जो मान पटकावलेला तिथली थार। या बाजूलाच आपण बघत आहोत द्वागली गावची शान हरण्या बघत आहोत। आणि इथेच असतो हरण्या, नेहमी बांधलेला असतो आणि चांगलं असं फॅन वगैरे लावलेलं आहे। बघा कशा पद्धतीने त्याला झोपण्यासाठी मॅट वगैरे टाकलेले आहे आणि वरती तुम्ही बॅनर देखील बघू शकता। त्यामुळे बॅनरवर नजर एक मारूया। बघा कसा हरण्या खुणवते आपल्याला की ये जवळ करून, पण त्याच्या जवळ जाऊन काय जमणार नाही। फुल ॲग्रेसिव्ह असतं हरण्या 622। आणि त्याच्या बाजूलाच इथं तुम्ही बघतात जयेश दादांसोबत देखील फोटो आहे। बघा बाल्या, कॉकटेल, विश्वा म्हणजे जे पण हरण्याच्या दावणीला होऊन गेलेले आहेत, जी पण बैलं होऊन गेलेली आहेत ती सर्व एका बॅनरमध्ये म्हणजे एका फ्रेममध्ये तुम्हाला बघायला भेटत आहेत। आणि तसंच महान भारत केसरी हरण्याने आतापर्यंत जे कमवून दिलेलं आहे बबलू दादांसाठी, म्हणजे बबलू दादांना जे पण कमवून दिलेलं आहे, जसं की ते बोलत असतात त्यांच्या मुलाच्या म्हणजे साहिलच्या रूपाने हरण्या मैदानामध्ये म्हणजे पलताना आपण बघतो। आणि त्याच्या म्हणजे मुलाचं रूप त्यांना या नंदीमध्ये दिसतं हरण्यामध्ये। तर या बाजूला आपण बघतोय की हरण्याने आत्तापर्यंत किती सारे भरपूर सारे म्हणजे बक्षीसं, भरपूर सारं नाव कमवून दिलेलं आहे। त्याचं एक छोटंसं एक तुम्हाला उदाहरण, तुम्ही इथे जे ट्रॉफ्या वगैरे बघत आहात त्या बघा, किती साऱ्या ट्रॉफ्या। आणि तशाच पद्धतीने ढाली देखील आहेत। हिंदकेसरी जून बेलपोळा मैदानतर्फे माळशिरस इथं देखील केलेलं आहे। सन्मानपत्र देखील आहे। सेवागिरी देवस्थान पुसेगावचा जो झालेला ना मैदान, तिथं गुलालाचा मानकरी झालेला हरण्या, तर तिथली आपण ही ढाल बघतोय। बघा तिथे देखील हरण्याने 1 नंबर असं केलेला, नक्कीच सुंदर असा क्षण होता तो। आणि त्याच्या बाजूला देखील 1 नंबरची ढाल आहे घरनिकी। एक आनंदाची गोष्ट आहे द्वागली गावासाठी, आपल्या कल्याण शहरासाठी। आपल्या बिंजोडमधले एका नंदीने घाटावर जाऊन एवढं मोठं असं नाव केलेलं आहे। नक्कीच हरण्याचं नाव सुवर्ण अक्षरात लिहिलं गेलं आहे, कारण की चांगली अशी कारकिर्दी प्रत्येक मैदानामध्ये आपण जाऊन बघतो की तिथे चांगली अशी कारकिर्दी हरण्याची असते। आणि पल देखील तसंच आहे। बैलाच्या पलाबद्दल तुम्हाला जेवढं पण सांगू तेवढं कमीच आहे, तुम्हाला देखील माहीत आहे। आणि नुकतंच एक मैदान झालेलं सोनीरा केसरी, तिथं हरण्याने आपला 3 नंबरचा मान पटकावलेला। नक्कीच चांगलं असं तिथं गाडी पळाली। आणि हरण्यासोबत होता आपला राजा 9950। चला मग आपला महान भारत केसरी हरण्या पेडगावच्या मैदानासाठी सज्ज आहे। मग तिथं कोण पेहरा वगैरे असणार आहे हरण्याचं नक्की कमेंट करून सांगा, कोण पेहरा असणार आहे, कोणती जोडी पळणार आहे। आणि खूप मजा येणार आहे पेडगावच्या मैदानात, कारण की मी पण चाललेलो आहे खास तुमच्यासाठी। तुम्हाला फुल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला भेटतील। नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, फुल अपडेटसाठी ॲक्टिव्ह राहा आपल्या चॅनलवर।